एव्हरीवन, गुड मॉर्निंग. अंदमानच्या डे 4मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही हॅवलॉक आयलंडवरून निघतो आहे आणि पुन्हा पोर्ट ब्लेअरला जाणार आहे. पोर्ट ब्लेअरला गेल्यानंतर एका आयलंडची विजिट असणार आहे, तर ते सगळे अपडेट्स मी तुम्हाला देईनच. तर हॅवलॉकमध्ये आम्ही राधाकृष्ण हॉटेलमध्ये स्टे केलेला. तिथे पण फूड म्हणजे ब्रेकफास्ट इन्क्लूड होता, लंच डिनर आम्ही इन्क्लूड केलं नव्हतं. सो काल रात्री पण आम्ही बाहेर जाऊन डिनर केला. छान आहे हॅवलॉक आयलंड. राधानगर बीच, एलिफंट आयलंड, एलिफंट बीच आणि कृष्ण बीच असे बरेच ऑप्शन्स आहेत फिरण्यासाठी. आता आम्ही हॅवलॉक जेटीवर आलो आहे. फ्लाईट थोडीशी डिले आहे, बोट थोडीशी डिले आहे. तर म्हटलं की आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि थोडं फोटोशूट करून घेऊया. सो चला जाऊया. आताची जी आमची बोट आहे ना, ती नौतिका म्हणून आहे. आधीची येतानाची वेगळी होती. सो बघूया कसा असणार आहे एक्सपिरियन्स किंवा काय. ॲक्च्युली अलिबागला बोटने लहानपणापासून प्रवास करते, त्याच्यामुळे बोटच्या प्रवासाचं फार काही कौतुक असं नाही आहे. पण इथला समुद्र खूप पाहण्यासारखा आहे, खूप शांत आहे, निसर्गरम्य आहे. सो त्यामुळे छान वाटते. सो ही आपली फेरी आली आहे हॅवलॉकच्या आयलंडला, नौतिका. आणि तिथे बघा जी फेरी दिसते ना तुम्हाला, ती नील आयलंडला जाते. आपल्या पॅकेजमध्ये आपण नील आयलंड नव्हतं केलं. संध्याकाळी आमचं रॉस आयलंड असणार आहे, म्हणजे दुपारी वगैरे असं. सो ही बोट आहे आपली, पूर्ण AC आहे. आणि गव्हर्मेंट फेरीज ज्या आहेत ना, त्या नॉन AC आहेत मला वाटतं. बाकीच्या ज्या फेरीज आहेत ना त्या AC आहेत. आणि इथे ना फार स्ट्रिक्ट आहे, म्हणजे येलो लाईनच्या बाहेर वगैरे तुम्ही जायचं नाही आहे. आणि ते ओरडतात, म्हणजे मोस्टली सगळं डिस्टन्सेस सगळे. सो इट इज बिट स्ट्रिक्ट ओव्हर हिअर. शूटिंग, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीला तितकं. बाय बाय हॅवलॉक आयलंड. आपली बोट आता निघाली आहे आणि ही हॅवलॉक आयलंडची जेटी आहे. तिकडे अजून एक क्रूज आली आहे. इथून नील आयलंडला पण जाता येतं. सो मे बी तिथली ही क्रूज असेल. आणि त्या ज्या छोट्या छोट्या बोट तुम्हाला दिसतात ना, त्याच बोटने आम्ही काल एलिफंट बीचला गेलेलो. सो पुढे जाऊन त्याही तुम्हाला दिसतील. असं छान अशी प्लेस होती, पीसफुल आहे खूप. तर तुम्ही प्लॅन कधी करत असाल तर येऊ शकता. ही मॅक्रूज गोल्ड आहे आणि आपण सुरुवातीला आलेलो ती नॉर्मल मॅक्रूज होती. सो यात बऱ्याच आहेत त्यांच्या फेरीज. जसं आपल्या इथे पण कुठेही ट्रॅव्हल करताना 2-3 फेरीज असतात, त्याच प्रकारे इथे आहे. आणि असं कोऑर्डिनेटर आहेत आणि कॅबवाले आहेत, ते बाहेर थांबले आहेत. सो
सागरने बिचाराने 2 बॅग्स घेतले आणि ही पण एक आहे त्यांचीच बोट. सो असं आहे, तिथे पण एक नेव्हीची बोट वगैरे आहे. सो इथे पोर्ट आहे, पॅसेंजर टर्मिनल. सो आता आपण पोर्ट ब्लेअरच्या एका वेगळ्या छोट्यावाल्या जेटीला आलो आहे. इथून आपण हे समोर जे दिसतंय ना त्या रॉस आयलंडला जाणार आहोत आणि तिथे तुम्हाला आपल्या भारताचा तिरंगा दिसत असेल, इंडियन फ्लॅग. तर हा फ्लॅग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फडकावला होता सर्वात आधी अंदमानमध्ये. फर्स्ट फ्लॅग होस्टिंग. खूप छान वाटतं ना. आणि हा निळाशार समुद्र आणि या छोट्या छोट्या बोट आणि हा रस्ता आहे. बोटमधून उतरून आता आपण पोचलो आहोत रॉस आयलंडला. बोटमधून उतरून आता आपण पोचलो आहोत रॉस आयलंडला. रॉस आयलंडचं आत्ताचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आहे. इथल्या सगळ्या आयलंड्सची नावं आता चेंज करण्यात आली आहेत. आपल्या देशासाठी ज्यांनी प्राण दिले किंवा ज्यांनी इतकं सगळं केलं त्यांच्या नावाने आता सगळ्या आयलंड्सना नावं दिली आहेत. हे जपानी बंकर आहे. इथे इंग्रजांनंतर जपानी लोक पण बरीच होती. सो या आयलंडबद्दलची माहिती मला जितकी मिळाली आहे तितकी अशी आहे की इंग्रज आणि ब्रिटिश जे होते ते या आयलंडवर राहायचे आणि समोरच सेल्युलर जेल होतं. सो तिथे त्यांचं लक्ष ठेवायचे वगैरे आणि इथून त्यांचं कामकाज चालायचं. त्यांची जी घरं वगैरे होती ती सगळी इथे होती. हळूहळू आता आपण बघूया काय दिसतंय. बरंच मोठा बेट आहे आणि वेळ कमी आहे. सो कमी वेळात जितकं जे एक्सप्लोअर करता येईल ते बघूया. ते खूप हरणं आहे. मला भीती
भीती वाटते थोडी थोडी. आणि ते कसे उभे आहेत बघा ना. आणि आम्ही जस्ट आलो ना तेव्हा त्याने असं लुक दिला, असं बघून वाटतंय की ते म्हणजे ॲनिमेटेड किंवा असं काहीतरी खरेच आहे. हे बघा इथे पण आहे. आणि इथे तर खूप 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 सारे. बापरे बाप. आता ऊन आहे म्हणून मला वाटतं की ते लोक इथे असते. फोटो काढ ना. সব লাইন দিয়ে দাঁড়িয়ে কি বলতো হ্যালো हा आहे रॉस आयलंडचा व्ह्यू. इथेच एक कॅन्टीन होतं, तिथे जस्ट आम्ही मॅगी खाल्ली. बाकी काही खाण्यासारखं असं योग्य नाही वाटलं आमच्या ह्याच्याने, सो काही खाल्लं नाही. ते ऑफिसेस, क्वार्टर्स, जॅपनीज बंकर असं बरंच काय काय आहे. सगळं तुटलं फुटलेलं आहे आता, पण जुनी जी काय वास्तू होती, ब्रिटिशर्स वगैरे जे काय जॅपनीज लोक राहायचे त्यांची घरं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत अजूनही. म्हणजे त्याचे पीसेस आहेत, मेमरीज वगैरे असं. सो त्यांनी सगळं लिहिलं आहे की कुठे काय होतं वगैरे. त्यांचे बंगलोज आहेत ऑफिसर्सचे, त्यांचे क्वार्टर्स, घरं किंवा बाकी ज्या काही गोष्टी कामकाज चालायचं त्या सगळ्या गोष्टी.
पाणी वगैरे पण अवेलेबल आहे आणि बाकी आपलं छोटा मोठा स्नॅक्स आहे. इव्हनिंग टाईमला ते चांगलं वाटत असेल, पण इथे ना खूप स्ट्रिक्ट आहेत, म्हणजे संध्याकाळच्या वेळी अलाउड नाही आहे. मे बी ते बोटने ट्रॅव्हल वगैरे, त्याच्यामुळे ते मेक शुअर की सनसेटच्या आधी सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाते. हा समोरचा व्ह्यू आहे, निळाशार समुद्र आणि छान वाटतं आहे. हरणांना तर खूप जवळून पाहिलं, इवन मोर आला पण, तर मस्त वाटलं एकदम. एवढ्या जवळून कधी पाहिलं नव्हतं राणीच्या बागेतून, फक्त खूप लांबून लांबून पाहिलेलं, पण अगदी एकदम जवळून पाहिलं. मोराला पण तिथे पण तुम्हाला हरिण दिसत असते. सो असं सगळं आहे.